मित्रांनो बुजरे बैल आवरण्यासाठी अशक्य होतात. बघतोय कसं बघा माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आता सध्या सगळीकडेच पावसाला सुरुवात झालेली आहे. तर पावसाला सुरुवात झाली की मी आमच्या गावामध्ये वरती धनगरवाडी आहे तिकडे दरवर्षी जातो, कारण का मस्त वरती इकडे सीन वाटतो बघा. बघू शकताय पावसाळ्यातील सीन एकदम खूप भारी वाटतो. त्याच्यासाठी मी आता वरती आलो इकडे आणि नंतर आपण बघूयातच वरती भात लावणी चालू आहे काय. तर आपण आता आलो इकडे वरती धनगरवाडीच्या इथे बघू शकता. हा तुम्हाला सरळ रोड गेलाय ना, तर हा डोलार खिंडीमध्ये गेलेला आहे आणि याच्या पलीकडे या डोंगराच्या पलीकडे कोणगे रिंगणी गाव आहे आणि हा इथून असा रोड तिकडून वरती धनगरवाड्यावरती गेलाय. इथून एक शॉर्टकट आहे, इथून आता आपण जाऊ वरती. तर जाऊयात, तर तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकताय ह्या इथे पाहू शकता या झाडाला हा शेंगा आलेल्या आहेत. कसल्या शेंगा असतील कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण जाऊया. मित्रांनो, सकाळपासून पाऊस होता आणि आता थोडा कमी आहे पाऊस. तर म्हटलं पाऊस कमी आहे तोपर्यंत जाऊन येऊयात. थोडं चिखल आहे, पावसाने चिखल झालेलं आहे सगळं इकडून. तर मित्रांनो, आता मी पोहोचतोय धनगरवाडीवर. आलोयच आता धनगरवाडी इथे. इकडे पाहू शकताय इकडे मळ्या नांगरलेले आहे. पावसाळ्यात तिकडे सीन वातावरण मस्त वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं इकडे फेरी मारून येऊयात. हो रोशन, लावण्याला सुरुवात. तर मित्रांनो, इकडे पाहू शकता सध्या इकडे आता लावणीला सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये. आणि इकडे आता लावणी कशा पद्धतीने आता करतात आपण इकडे बघूया. आता बैल बांधण्याचं काम चालू आहे. इकडे जोत बांधतायत, बघूया. मित्रांनो पाहू शकताय पावसाळ्यात सीन काय भारी वाटतंय. इकडे पुढे एक जोत चालू आहे प्रकाश शेळके यांचा. अजून याचं नाव काय बैलाचं? याचं नाव काय? नाव नाही अजून. तांबड्याचं पण नाही. तांबड्याचं बट्टे, त्याचं अजून नाव नाही ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कोकणात कशा पद्धतीने लावणीला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो पाहू शकताय बैल कसे जोरात चालतात बघा. तर हा पावसाळ्याचा सीन बघायला खूप छान आणि भारी वाटतो. तर मित्रांनो, आता इकडे पाऊस पाहू शकताय, पाऊस आता जोरात चालू झालेला आहे आणि पावसाळ्यातील दृश्य बघायला
सगळ्यांनाच भारी वाटतं. पाहू शकताय पावसाचं वातावरण कसं झालंय ते सगळीकडे. आणि सध्या जोरदार लावणीला सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये. पावसाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर मित्रांनो पाहू शकताय मी आता इथे त्या घराच्या पावळीमध्ये उभा आहे आणि इथून आपण आता शूट करतोय. तर इथूनही दृश्य बघा किती खूप छान वाटतंय. तर मित्रांनो शेतकऱ्याला जे वर्षभरासाठी जे अन्न खायला लागतं ते धान्य आता पिकवण्यासाठी शेतकऱ्याची सुरुवात झालेली आहे. इकडे पाहू शकताय आता तो शेतामध्ये आपल्याला राबताना दिसत आहे. मित्रांनो पाहू शकताय तो तांबडा बैल आहे, त्याला व्यसन पण घातलेले नाही तरी तो कसा चालतोय बघा. एकदम टेक्यामध्ये चालतोय मस्ती न करता. तर मित्रांनो असे दिवस अनुभवायला खरंच खूप भारी वाटतं. हे सुख प्रत्येकाच्या नशिबी नसतं, कारण काही माणसं कामधंद्यासाठी बाहेर असतात आणि त्यांना त्या सुखाची म्हणजे सुख अनुभवायला मिळत नाही. त्याच्यामुळं ज्यांना हे सुख अनुभवायला मिळतं ते खरंच खूप भाग्यवान असतात. तर मित्रांनो पाहू शकताय इकडे प्रकाश शेळके आहे आणि त्याचं इकडे शेत चालू आहे. भात लावण्याला सुरुवात झालेली आहे. चला पुढे जाऊन बोलूयात. हो काय करताय? तर मित्रांनो इकडे पाहू शकता आता भात लावण्याला सुरुवात झालेली आहे. हो प्रकाश, तर मित्रांनो इकडे पाहू शकता सर्वत्रच भात लावण्याला सुरुवात झालेली आहे. आणि ते प्रकाश शेळके आणि त्याचीही बैल आहेत. त्यांचे नाव काय विचारूयात. प्रकाश बैलांची नाव काय? नाव काय बैलांची? याचं सावळ्या याचं मोऱ्या. तर मित्रांनो पाहू शकताय तर इकडे पाहू शकताय सर्वत्रच शेतीला सुरुवात झालेली आहे आणि इकडे पावसाळ्यातील सीन बघायला खूप भारी वाटतं बघा. काय शर्यतीला घालतो की नाही? त्या बाजूचा ना, त्या बाजूचा घातला होता ना? नाही नाही याला की त्याला त्याला बैल जाऊ शकतो काय? पण ते हां तो सवय नाही ना. मित्रांनो पाहू शकता हा मोरा पाडाय त्याला शर्यतीला घातला होता त्याने, पण बैलाला काय घातलेलं नाही कारण का बैल थोडा बुजरा बैल आहे वाटतं, त्याच्यामुळे त्याने घातलेलं नाही. मित्रांनो बुजरे बैल आवरण्यासाठी अशक्य होतात, त्याच्यामुळे सहसा हे बैल शर्यतीसाठी घातले जात नाहीत. तर इकडे पाहू शकताय कुत्रा येते बघतोय कसं बघा माझ्याकडे. किती दिवस झाले लावायला सुरुवात करत भात? 2 दिवस झाले. मोरा पळतो चांगला पाडा. हा आतल्या अंगात जातो की बाहेरून? बाहेरून जातो की आतमधून? बाहेरनं.
बाहेरून चांगला जातो बोलतोय शर्यतीसाठी. सर्वीकडेच लावणीला सुरुवात झालेली आहे. इकडे पाहू शकताय आणि सीनही बघायला खूप छान वाटते बघा. इथे हे जोत आहे, हे शेळके यांचं जोत, रोशन शेळके यांचं. आणि बांधावर पाहू शकताय कोंबडी आहेत. हा सीन किती बघायला भारी वाटते बघा. तिकडे एक जोत चालू आहे, तिकडे जोत चालू आहे ते प्रकाश शेळके यांचं. थोडं झूम करून बघूया. इकडे पाहू शकता इथे पाहू शकता हे भाताची रोपं काढतायत आणि ती नंतर इथे लावणीमध्ये लावली जाणार. रोशन शेळके यांची ही बैल आणि आता ही मळी पण, या मळीची चिखल करून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मग ती भाताची रोपं लावणार. आताच आपण बघितलं इकडे धनगरवाडी इकडे भात लावणीला सुरुवात आहे. तर मित्रांनो, हे असं हे पावसाळ्यातील वातावरण सर्वांनाच अनुभवायला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मित्रांनो, वर्षातून एकदा मी इकडे वरती धनगरवाडीकडे येतोच असा व्हिडिओ करायला. कारण पावसाळ्यातील वातावरणाचा खूप भारी वाटतं ते वातावरण आणि इतरांनाही बघायला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मी येतोच इकडे. मस्त हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा इकडे किलबिलाट असतो. इथे बघा पाहू शकताय त्यांच्या वाड्यामध्ये छोटी छोटी वासरं आहेत. त्यामुळे उभे आहेत छोटी छोटी वासरं आहेत. ते बघा सफेद आणि तांबड्या कलरचं वासरू बघायला किती खूप छान वाटतं बघा. चला खाली पाहू शकतो. तर मित्रांनो, आताच आपण बघितलं ते आता धनगरवाडी इथे आपण आता आलो होतो आणि भात लावणीला सुरुवात आहे. आपण बघितलंच, मी दरवर्षी पाऊस चालू झाला ना की धनगरवाडीकडे येतो. कारण का या पावसाळ्यात तुम्ही बघू शकता सीन एकदम भारी वातावरण सर्वीकडे हिरवगार असतं आणि त्याच्यामुळे मी पावसाळ्यातून इकडे वरती एकदा दोनदा तरी राऊंड मारतो. आणि आताच आपण बघितलं की भात लावणीला सुरुवात आहे. तर असेच आपण आता कोकणातील व्हिडिओ बघत असणारच आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असेच आपल्याला आता कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहे, त्याचा आनंद घेता येणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.